रोडवरील बस स्टॉपवर एक आजीबाई नातवाला घेऊन बसलेली असते. समोरून बस येते आणि आजीबाई त्या बसला हात देते. ड्रायव्हर बघतो गाडीत तर जागा नाही आहे, म्हणून तो कंडक्टरला विचारतो, अरे गाडीत जागा आहे का? समोर एक म्हातारी बाई दिसते. कंडक्टर सांगतो, गाडीत अजिबात जागा नाही आहे, उभं राहायलासुद्धा जागा नाही आहे आणि त्या आजीला घेऊन तिला जागा मिळणार नाही. ड्रायव्हर म्हणतो, जाऊ दे, लहान मुल आहे त्या बाईकडे, तिला आपण पुढे माझ्या कॅबिनमध्ये बसून घेऊ लागल्यास. कंडक्टर म्हणतो, ठीक आहे. मग तो ड्रायव्हर बस आणून त्या आजीजवळ उभी करतो आणि विचारतो आजीला, आजी कुठं जायचं? आजी सांगते, भाऊ जायचं नाही कुठं, हे पोरगं आहे ना खूप रडतंय म्हण, त्याला थोडं पॉम वाजून दाखव. एक जेलर जेलमध्ये असलेल्या कैद्याला विचारतो, अरे सुखीलाल, तुला काही नातेवाईक आहे का नाही? तो सांगतो, आहे ना साहेब. मग ते तुला भेटायला काय येत नाही? अहो साहेब, ते सर्व आपल्याच जेलमध्ये आहे. एक माणूस कुठल्या तरी आजारासाठी एक हॉस्पिटलमध्ये 15 ते 20 दिवस ॲडमिट असतो. त्या काळात तेथील एका सुंदर नर्स त्याला आवडायला लागते आणि एक दिवस तो तिला सांगतो की तुम्ही माझं दिल चोरलं आहे. ती नर्स सांगते, नाही हो, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली, आम्ही फक्त तुमची एक किडनी चोरली. नवरा बायको गप्पा मारत असतात. नवरा अभिमानानं बायकोला सांगतो, मला नाटकात काम करायची लहानपणापासून आवड आहे म्हण. मी शाळेत होतो तेव्हासुद्धा नाटकात भाग घ्यायचो म्हण. आषाढी एकादशीला विठ्ठलाचा रोल तर माझ्याकडेच राहायचा. बायको विचारते, तुमच्या वर्गात बाकी सगळे मुलं गोरे असतील? खेड्यातील एक माणूस शहरातील मोठ्या हॉटेलात जेवायला जातो आणि जेवायच्या अगोदर वॉश बेसिनवर जाऊन तो तिथं तोंड हात धुता खकारे वगैरे काढायला लागतो. तेवढ्यात तो मॅनेजर तिथं येतो. तो सांगतो, ओ बाबा, इथं असे खकारे वगैरे काढायचे नाही, थुंकायचं नाही म्हण. तुम्हाला जर असं काही करायचं असेल ना, हे समोरचं हॉटेल आहे, तिथं जा म्हण. तो म्हणतो, अहो साहेब, मी अगोदर तिथंच गेलो होतो, पण त्यांनीच आम्हाला सांगितलं का असं काही करायचं असेल तरी इकडे जा म्हणून. अशाच कॉमेडी व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.